अरे गाई बना, घाबरले ना मी. सॉरी, थोडी मजाक केली. काय सॉरी? कुठं होता इतके वेळ? किती वेळची वाट बघते मी. अगं ते थोडं म्हशी शेणकूर करायला लावला होता त्या म्हातारीने. थोडं शेणकूर राहिला तर थोडा टाइम लागला यायला. जा तिकडं मग, म्हशीलाच भेट. ए पिंके, एकदा सॉरी म्हणलंय ना, बोल ना माझ्या संग. हे बघ साठी काय आणलंय. दाखव काय आणलंय. आधी तू डोळे जा, मग दाखवीन तुला काय. बर, आता उघड डोळे. मोगऱ्याचे आणि गुलाबाचे काही झडले होते का? हे फुलं घेऊन आलास. अगं फुलं काय बघते, फुलामधलं प्रेम बघ ना. हा, गोड गोड बाता मारायलाच परिंदेस. बोल, काय काम होतं? अरे कशाला बोलवलंय सांग ना. अगं ते रावल्याला आहे ना, ती प्रियाला आवडते. तेवढी सिटिंग लावून तीन तिची. पण मला नाही वाटत ती त्याला हा म्हणेन म्हणून. पण तरी पण बघते मी ट्राय करून. हा, तिचं बघू नंतर. तू कुठं होतास इतके दिवस? अगं काय नाही, मागं लय काम असतं त्याच्यामुळे कुठं टाइमच भेटत नाही बाहेर हिंडायला. हा, लय कामदार आहेस तू. हिंडत असतोस गावात वर तोंड करून. बरं चल, आता लय टाइम झालाय, मी जाते कोणतरी बघत. अय पिंके, तेवढं रावल्याचं प्रियाचं जुळून ती बर का. हा बघते, फोन कर मला. माझ्या मोबाईलचा बॅलन्स संपलेला आहे, आता तूच फोन कर मला संध्याकाळी. अरे गाई बना, तुला बॅलन्स बी टाकता येत नाही. लागत ना हो. अय मैऱ्या, अय मैऱ्या, कोण दिसतंय तिकडे? तो शुभे. अय शुभे, काय असतो तू? अरे काय नाही बोय, सरडा साधे सरडांचा पण नाडा आणतो. होय, कधी आला पुन्हा? रात्री आलो ना भावा. काय भाऊ, तुम्ही मोठे माणसं, तुम्ही गेले तिकडे पुण्याला शिकायला, आम्ही ओरडतो तिकडे सरडा. ते जाऊन दिला का आपल्या एखाद्या खवाय ना बॅच पोरगे गेले तिकडे पुण्याला शिकायला, लय झालं. अरे रावले आणि दगड्या कुठे गेला? काय नाही, दगड गेला मामाच्या गावाला. रावले असं नाही कुठेतरी बसताना. चल बरं येऊ जाऊन दिसतो कुठे तर. तेवढं शर्टांकडे लक्ष दे, आम्ही आलो त्या रावल्याकडून जाऊन. पुन्हा मित्र आला आमचा. काय भाऊ, फोन नाही करीत काय नाही, तुम्ही मोठे माणसं विसरले आम्हाला तिकडे गेला. काय चला का भावा, तिकडे गेल्यावर काय आहे? अभ्यास करायचा, कॉलेजला जायचं, प्रॅक्टिकल वगैरे, इकडे तिकडे फिरायचं, त्याच्यात टाइम जातो ना का. ते जाऊन दे, पोरी बिरी बघायचं ते नाही सांगत तू. आयटम बिटम माहिती नाही तिकडे पुण्याला. अरे काय चला का, इथं आयटम इथं स्वतःलाच खर्च पुराणा, तिथं केव्हा एवढा खर्च सांभाळायचा माणसानी. तेवढं आहे मग. मग सोपं आहे का एवढं खर्च करायचं? तिथे राहुल्या बसला. आलेला वाटलं तर तुम्हाला इकडे बसला. राहुल इथं बसलोय होय. आले कोणत्या पोरीचे ड्रॉइंग करतो एवढं? राहुल हो, कधी आलो तू? आत्ता आलो भाई, तुझ्याकडे आलो चालू. कोणी ते फोटो काढते काय काढतो असं? अरे काय नाही,
सांगू दे ना, त्याला काय आलं पाहिजे ना, पुण्याहून आलाय तो. बस ना खाली बस ना. अरे काय नेमकं तुमचं काय चालत अरे काय नाही, ती सरपंचाची पोरगी आहे ती. प्रिया नाव आहे तिचं. त्याला आवडायला लागली ती. कधीपासून अरे काय नाही, नाही पांगाला गेलतो तेव्हापासून आवडायला ड्रॉइंग लागली. लईच भारी काढली तिची तू. लईच प्रेम करतो काय नाही तिच्यावर. काय लागा काय केलं नियोजन नेमकं तू? कसं काय प्रपोज काय मारला का नाही? अरे कशातच काय नाही अजून, हे चोरून बघतोय. आता तर नवीन आहे, चित्र काढलंय. काहीच काय नाही अजून, प्रपोज सकट नाही मारलं त्यांनी. हो. अरे अजून कशातच काय नाही. अरे दुसरं जाईन कोणी घेऊन तिला. मी आज आलोय ना पुण्यावरून, आज प्रपोज झालाच पाहिजे. लगेच चालायचं माझ्याबरोबर, लगेच तिला प्रपोज मारायचा. नको नको आज नको. तिचा बाप दिसतो गरीब पण पक्का कडूच आहे माहिती आणि ते पोट पक्कर रांडकारी. रांडुकर, अरे गोळ्या घालीन ते आपल्या गोळ्या. अरे मी काय आला तुमचा मित्र, मी पण आहे ना तुमच्या बरोबर. चला लगेच जाऊ आपण. जायचंच का? जायचं म्हणजे जायचंच. चला अरे पैसे पक्का चल. बघू कोण आहे ती. मी आहे ना. तिला हे देऊन प्रपोज करू काय? गप्पा काही नको देऊ. आहे ना. कसं गेलं का भारी होता. लय हार्ड होतं ग सब्जेक्ट, लय हार्ड जातो. ओय, थांब थांब शिब्या, थांब फक्त पुढे नेऊ राहिले हा. शुभ्या ते वर का पंजाबी ड्रेस वाली थांब येऊ राहिले. प्रपोज शिब्या, मार बरं का पण तू. गाडी घे ना तिकडे. प्रपोज मार तू. तुम्ही पण चाललाय सोबत हे. मागं थांबा पण चालला नाही. जा ना. मागं थांबून माग हा तू मार ना प्रपोज. तुम्ही थांबा ना मागं द्या चल वाटतंय आले तू, चल. थांबा ती तीच येऊ राहिली. इकडे शिब्या, इकडे ये ना. जा आता इथं आली. प्रिया थांब तुझ्यासोबत बोलायचं. काय बोलायचंय बोल पटकन. मला नाही माहित मला काय होतं. जेव्हापासून तुला बघितलंय ना तेव्हापासून फक्त तुझा आणि तुझा चेहरा दिसतो. तुला माहिती आहे मला रात्री झोपताना दिवसा उठताना फक्त तुझाच आणि तुझा चेहरा दिसतोय. तुला माहिती आहे मी आत्ताच हसत बघतो. लोक त्या दिवशी मला काय म्हणले माहितीये का? तुला काय येड लागलंय. प्रिया मला तुझ्या प्रेमात येडं व्हायचंय. तू चूक करतोय आणि तुला कळतं का तू कोणाशी बोलतोय आणि काय बोलतोयस. ही चूक एवढी गोड असेल ना तर मला करायला नक्कीच आवडेल. तुला माहिती आहे मला तुझी स्वप्न पडतात. ते पण माहिती आहे कधी पाटे. तुला माहिती आहे का पाठ पडलेली स्वप्न खरं होतात. होतील ना खरं. प्रिया मला तुझ्यावर प्रेम झालं. माझ्यासोबत मैत्री करशील. मी तुला एक गिफ्ट आणलंय. आईला बाप खतरनाक सांगितलं, पोरग खतरनाक सांगितलं आणि पोरगी खतरनाक सांगायचं विसरूनच गेले राव. एवढी पोरगी त्यांच्या जाईल खांती. तुझी लायकी काय रे आणि हिम्मत कशी झाली तुला मला प्रपोज करायची. तुझ्यासारखे 50 आमच्या घरी कामाला आहेत आणि तू त्या 50तला एक आहे हे विसरू नकोस.
माझ्या घरच्यांना जर कळलं ना तर तुझे हातपाय जागेवर नाही ठेवणार ते. अरे मर्दा रडायचं नसतं. थांब मी बघतो, मी करतो काहीतरी. चल. प्रिया एवढं पण काय करायची गरज नव्हती हा तुला. तू डायरेक्ट त्याच्या कानाखाली दिलीस. खूपच वाईट आहेस ग तू. मला कधीच वाटलं नव्हतं तू असं करशील म्हणून. त्याने फक्त तुझ्या समोर त्याच्या फिलिंग्स शेअर केल्या ना ग. तू त्याला फक्त नाही म्हणली असतीस तरी त्याने तुझा विषय सोडला असता ना ग. मारायची काय गरज होती का तुला? नसतं ग पिंके, नसतं सोडला त्याने माझा विषय. माझ्यावर खूप प्रेम करतो ग. अगं मग तू का रडतीस प्रिया? तुला काय सांगू का माझी अवस्था कशी झाली. पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षासारखी झाली ना. इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. अगं माझं काय अस्तित्व आहे का नाही? प्रिया तू लोकांचा विचार नको करू. जे तुझ्या मनात आहे तू ते कर. मला माहिती घरावले माझ्यावर किती प्रेम करतो. पहिल्यांदा कोणीतरी माझा आणि फक्त माझाच विचार केलाय ग. आणि साधं मी त्याच्याशी बोलूही शकत नाही. मग का नाही बोललीस ग प्रिया तू त्याला? आयुष्य बरबाद करून टाकतील ग त्याचं. माझ्या बापाला आणि भावाला जर थोडी जर भनक लागली ना ग, जीव घेतील त्याचा. मला नाही चालणार ग असं माझ्यामुळे त्याला त्रास झालेला. अगं पण तुझ्या त्रासाचं काय प्रिया? मी आतापर्यंतही त्रास सहन करत आले आणि इथून पुढेही करत.